पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आणीबाणी प्रकरणी संसदेत मोठा गदारोळ केला। आणीबाणीवरून काँग्रेसला घेरलं। आणीबाणी म्हणजे संविधानाची हत्या असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। आता त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारनं दरवर्षी 25 जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषित करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भातील एक्स पोस्ट करून माहिती दिली आहे। अमित शहा यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर म्हटलं आहे की 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकुमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता। लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकलं आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला। भारत सरकारनं दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। हा दिवस 1975च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचं स्मरण करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामागचा उद्देश हा आहे की हुकुमशाही सरकारच्या असंख्य यातना आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे, संविधान हत्या दिन लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयांमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्यासाठी कार्य करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकुमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही। MDTV न्यूज ब्युरो।